नगरसेवक सगळ्यांची कामं करणारा पाहिजे, अडीअडचणी सोडवणारा पाहिजे. मतदारांना नगरसेवक कसा पाहिजे? काम करणारा पाहिजे. पाणी, लाईट आणि ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, गरजा. परंतु आज तक जब भी देखा है, मैं 5-7 साल से देखता हूँ, हर कोई यही बोलता पानी देंगे, परंतु पानी कभी मिलता नहीं है. लोकांच्या गाराने ऐकली पाहिजे, त्याची सोडवणूक केली पाहिजे. नुसतं जातीवाद, कुठलं तर काय गल्लीतली गुंडगिरी हे थांबवून त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. शिंदे साहब उजनी डैम सोलापुर के ले रहा है, राइट, और उजनी डैम का पानी पूरा बारामती जा रहा है, राइट. व नगरसेवक हा लोकांमध्ये सतत सातत्य पाहिजे. त्यांनी ऑफिस केलं पाहिजे आणि जिथं आठवड्यातनं 1-2-4 दिवस तर ठराविक वेळेला त्या ऑफिसमध्ये इतर ऑफिसरप्रमाणे तिथं बसलं पाहिजे. भावी नगरसेवकांची वाढली गर्दी, पण निर्णय घेणार सोलापूरची पब्लिक. ये पब्लिक है भाई, सब जानती है. बुलारे बिंदास, लोकप्रधान न्यूज चॅनलवर. सोलापूरमध्ये आता इलेक्शन आले आहेत, पण लोकांना काय हवं आहे सोलापूरमध्ये? कारण नगरसेवक कसा पाहिजे तुम्हाला? नगरसेवक सगळ्यांची कामं करणारा पाहिजे, अडीअडचणी सोडवणारा पाहिजे. परत आपलं हे झालं की अडचणी आल्या की ताबडतोब यायला पाहिजे, सांगितलं की अशापैकी पाहिजे. सोलापूरचा विकास झालाय का? रस्ते, पाणी, ड्रेनेज, स्मार्ट सिटी? नाही, तसं झाला पण म्हणता येणार नाही किंवा नाही पण म्हणता येणार नाही. का म्हणजे काय का बऱ्याच म्हणजे जे मेन सिटी आहे, मेन रस्ते आहेत ते चांगले झालेत, परंतु जे आतल्या बाजूचे आहेत छोटे रस्ते वगैरे, तिथं रस्ते वगैरे खूप खराब आहेत. नगरसेवक म्हणजे विकासाचा एक महत्त्वाचा धागा असतो, पण पाणी म्हणा, परिवहन सेवा, आरोग्य, हो. का म्हणजे? आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोलापूर शहराला कित्येक वर्षापासून आशा सर्व पुढारी, सर्व पक्ष आलेले ते फक्त आशा दाखवतात की बाबा रोज पाणी येईल, 1 दिवसाआड पाणी येईल, परंतु कुणी आलं, इतकी वर्ष झालं, आमचं तर पूर्ण आयुष्य गेलं, परंतु 1 दिवसाआड पाणी किंवा रोज पाणी पाहायला भेटलं नाही. तर कृपया जे पण आता निवडून येतील त्यांनी फक्त प्रयत्न करावा की बाबा सोलापूरला कमीत कमी 1 दिवसाआड तरी पाणी पाहिजे. एक सोलापूरकर, एक मतदार म्हणून माझा एक प्रश्न आहे, लोकांना नगरसेवक कसा पाहिजे? विकासाचा हिंदी में बोलो. नगर सेवक वैसा होना चाहिए. प्रॉमिस तो बहुत लोग करते हैं, परंतु प्रॉमिस पर कोई भी खरा उतरता नहीं है. ये आज तक का अनुभव है. जैसे ये बोले पानी की, अभी कांग्रेस बोलती है, ये बोलती है कि हम एक दिन पानी देंगे, परंतु आज तक जब भी देखा है, मैं 5-7 साल से देखता हूँ, हर कोई यही बोलता पानी देंगे, परंतु पानी कभी मिलता नहीं है. पहले 3 दिन बाद में मिलता था, अभी 5 दिन बाद में भी मिलना चालू हुआ, तो पानी जाता कहाँ पर है? आपका जो उजनी डैम बना है, उजनी डैम बना किसके लिए? शिंदे साहब उजनी डैम सोलापुर के ले रहा है, राइट, और उजनी डैम का पानी पूरा बारामती जा रहा है, राइट. वो शरद पवार के वो जो है बनी हुई, उसमें ही पूरा पानी उतर रहा है. इधर के लोग चुप है, इधर के लोग चुप है. ये नेता लोग क्यों नहीं बोलते हैं कि वो पानी बंद करना चाहिए? उसके पास पानी की दूसरी व्यवस्था है. सोलापुर के लिए जब बनाया डैम, तो सोलापुर को सोलापुर का पानी मिलना चाहिए. वो एक प्रॉब्लम है. और दूसरा, डेवलपमेंट तो काफ़ी हुआ है. अभी मोदी गवर्नमेंट आने के बाद में रेलवे स्टेशन का हाल देखते हैं, कहीं पर भी जाओ आप, साफ़ सफाई हुई है, राइट, इसके पहले नहीं होती थी. तो डेवलपमेंट वर्क है, परंतु हमारे जो लोकल नेता जो चुन के आ रहे हैं उनका ध्यान नहीं है. वो बस इलेक्शन तक वो आपके सामने दिखाई देंगे, कभी पब्लिक मीटिंग लेते नहीं, कभी मौला मीटिंग लेते नहीं. कि ये 5 साल में उनको पूछना चाहिए पार्टी हाईकमान को कि तुमने तुम्हारे एरिया में कितना मीटिंग कंडक्ट किया, लोगों की कितनी समस्या सुनी और कितना निवारण किया, तो वो रियल वो रहेगी, मतलब जो शासन का वो सिस्टम. के रास्ते बोलो, सिटी बस, रास्ते तो बहुत ख़राब है सब. रास्ते बहुत ख़राब है. आज कहीं पर भी जाओ, गार्डन इतने अच्छे अच्छे बने हुए हैं, राइट. सोलापुर में क्यों नहीं है, हमको ये समझ नहीं आया. वो गार्डन के जो हम पगार दे रहे हैं लोगों को, वो पगार के हिसाब से वहाँ पर कोई मिलता भी है क्या? और वो भी गार्डन फ्री नहीं,
पब्लिक के लिए तुमने क्या फैसिलिटी दी है? कुछ भी नहीं है। कहीं कोई गार्डन नहीं। आप दूसरी सिटी में जाके देखो, बारामती में जाके देखो, वहाँ पर हमारे से अच्छा तालुका प्लेस होते हुए भी इतना अच्छा है, यहाँ पर क्यों नहीं है? तो ये हमारे ये अनास्था है, हैं? अनास्था लग रही है। हाँ, इग्नोर करते हैं। नेता लोगों को फुर्सत ही नहीं है ये देखने की। खुद की तुम्हारी गवर्नमेंट है, तुम्हारे नगर सेवक है, क्यों नहीं करते हैं? मतलब ऊपर से इनका होना चाहिए टेस्ट के एक साल में तुमने क्या क्या काम किया वो बताओ, देन हाँ रिपोर्ट कार्ड, देन वी विल गिव यू द टिकट अगेन, नहीं तो टिकट नहीं मिलेगा। वैसा होना चाहिए। कई सरकारें आई, कई पक्ष की सत्ता आ गई, चली गई। कोई आते आते चले जाते, सभी का एक ही वो है वैसा। जब तक आप ऊपर से मतलब आपको रियल वो चाहिए तो आपको ऊपर से नीचे वालों का रिपोर्ट कार्ड लेते जाओ। सोलापुर डेवलप तो इस आपने इतने सफाई कामगार भर्ती कर रखे हैं, आप जाके पूछो एक एरिया में कितना सफाई कामगार, जो मशीन लेके आया थी सफाई की, वो मशीनें कहाँ गायब हुई हैं? जो वहाँ पर आप नुक्कड़ पर वो लगाए थे बड़े बड़े लोहे के वो जो जिसमें कचरा डालने का, वो सब कहाँ गए हैं? कंटेनर कहाँ गए? कोई आज तक पूछा क्या उनको? कुछ नहीं। हिसाब किताब पब्लिक का पैसा है, हाँ, टैक्स पेयर का पैसा है। तो ये सब चीज़ होनी ज़रूरी है सब। थँक यू। राजकारणाचा म्हणजे इलेक्शनचा वातावरण गरम आहे, पण ऐन थंडीमध्ये एक मतदार म्हणून काय वाटतं सोलापूरच्या विकासासाठी नगरसेवक कसा पाहिजे? नगरसेवक हा लोकांमध्ये सतत सातत्य पाहिजे, त्यांनी ऑफिस केलं पाहिजे आणि जिथं आठवड्यातनं एक 2-4 दिवस तर ठराविक वेळेला त्या ऑफिसमध्ये इतर ऑफिसरप्रमाणे तिथं बसलं पाहिजे, लोकांच्या गाराने ऐकली पाहिजे, त्याची सोडवणूक केली पाहिजे. नुसतं जातीवाद कुठलं तर काय गल्लीतली गुंडगिरी हे थांबवून त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. ते लोककल्याण आणि लोकांचे प्रश्न चांगल्या मनाने सोडवणं. चांगल्या मनाचे राजकर्ते सध्या फार विरळ झालेले आहेत असं माझं स्वतः. तुमचं आता वय किती? माझं वय 80 वर्षाचं आहे. किती इलेक्शन बघितले असतील, पण सोलापूरचं डेव्हलप बघितलं का तुम्ही? नाही, मागचाच काळ बरा होता, मलाची वेळ आली. मागचा काळ चांगला होता. सोलापूर मागं चांगलं दिसत होतं, पुढं काही चांगलं दिसत नाही. विकासाला घेऊन म्हणजे स्मार्ट सिटी असेल, परिवहन सेवा असेल, पाणी असेल, रस्ते असतील, याच्याविषयी काय तुमचं मत? पूर्वी मी लहान असताना दररोज पाणी मिळत होतं. आता पाणी दररोज मिळत नाही, 4 दिवसांनी 5 दिवसांनी मिळतं, ते पण फार क्वालिटी बरोबर नाही. चांगल्या नगरपालिकेने चांगलं स्वच्छ पाणी देणं ही बेसिक गरज आहे. रस्ते अगदी खराब झालेले आहेत, रस्ते चांगले नाहीत आणि प्रदूषण फार आहे हवेचं, त्याच्यावर कंट्रोल नाही. आणि दुसरे बस सर्व्हिसेस एकदम नाही आहे. इतक्या मोठ्या शहराला बस नाही म्हणजे मग रिक्षावाले लोकांची अडवणूक करतात, वाटेल ते पैसे मागतात. मग गरीब लोकांनी करायचं काय? जायचं असेल दूर तर ट्रॅफिक, लोकांना कामाला जायला प्रत्येक दररोज त्यांची अडचण होते. ज्येष्ठ नागरिकांसाठी मैदान असतील किंवा लहान मुलांसाठी बगीचे, ते तर अजिबात ज्येष्ठासाठी तर काही नाही. कोण जबाबदार? म्हणजे हे सर्व नकारात्मक चित्र सोलापुरात येतं, याला जबाबदार कोण आहे? इथलं स्थिर राजकारण नाही आणि जे सारखे बदल होतात आणि जे मागे जे बदल नव्हते त्या लोकांनी लक्ष दिलेलं नाही, तरीही लक्ष दिलेलं नाही. आणि आता जे नवीन आले आहेत त्यांचा प्रत्येकाला वाटतं की आपण आणि आपला पक्ष मोठा झाला पाहिजे, इथल्या लोकांचे संबंधित नाही असं वाटतं. आमचा एक प्रश्न आहे, फक्त ना कुठल्या पक्षाशी आहे ना कुठला एक मतदार म्हणून. आता निवडणुका लागलेल्या आहेत, मतदारांना नगरसेवक कसा पाहिजे? काम करणारा पाहिजे. पाणी, लाईट आणि ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, गरजा ह्या भागवणारे पाहिजेत. अनेक मतदारांचा असा आरोप असतो की मतं मागायला येतात पण 5 वर्ष फिरकत नाही. काय वस्तुस्थिती काय? तसे आहेत, बोटावर मोजण्यात की येत नाहीत. काही नगरसेवक, बरेचसे नगरसेवक येतात, पण येतात. काका तुम्ही अनेक इलेक्शन बघितले असतील, पण सोलापूरचा विकास झालाय का? नाही, विकास नाही झाला. तसा विकास नाही झाला. बेकारी भयंकर आहे. समस्या आहेत काय सोलापूर? प्रमुख समस्या म्हणजे बेकारीच मेन आहे. सोलापूरच्या बस सेवेला काय? अरे ते विचारू सुद्धा का तुम्ही? अहो सगळे रिक्षावाले जगायला लागलेत आणि रिक्षावाले पैसे मागतात काही.
तर मला काय म्हणायचं आहे, सिटी बस चालू झाल्या पाहिजेत. सिटी बस चालू व्हायला पाहिजेत. सर्वसामान्यांसाठी महत्वाचं आहे हा सर्व मग प्रश्न आहे. ते. पाण्याची काय स्थिती सोलापूर? पाण्याची स्थिती काय, 3 दिवसाआड 4 दिवसाआड, ते बरोबर नाही. जेव्हा सर्वसामान्य मतदार किंवा सोलापूरकर महापालिकेत येतो, लोकांची कामं होतात का इथं? काय देखा बा, सर्व डिपार्टमेंटमध्ये हेच बॉम्ब आहे. लवकर कामं होतच नाहीत. 6 महिने म्हणतो नाही, 6 महिने थांब, तसं काम आहे ते. निवडून आल्यानंतर कुठली कामं व्हायला पाहिजे? 3 कामं सांगा निवडून आल्यानंतर. निवडून आल्यानंतर नगरसेवकाने जास्तीत जास्त पाण्यावर भर दिला पाहिजे. दुसरा पाणी, पिण्याचं पाणी. दुसरी स्वच्छता. तिसरं म्हणजे काय, सहकार्य केलं पाहिजे जनतेला. कसं बघता, कामं झाली? कुठली कामं झाली आहेत हो, दुनियाचे फंड आले वरनं, करोडो रुपयाचा निधी आला. मग थोडा लागा निधी सेंट्रल गव्हर्नमेंटने दिला, कुठं कामं झाली नाहीत.